टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोकणात सध्या पाऊस या ठिकाणी गायब झालेला पाहायला मिळतोय। गेल्या 4 दिवसांपासून कोकणात पावसानं उघडीप दिलेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये अवघा 10 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। या आठवड्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे। ईशान्य अरबी समुद्रापासून पश्चिम बंगालपर्यंत कमी जवळचा पट्टा निर्माण झालेला आहे। असं असलं तरी पण सध्या कोकणात पाऊस जो आहे तो काही पडत नाही आहे। त्यामुळं कोकणात पुढील आठवड्यातच पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। दररोज जुलै महिन्यामध्ये 40 ते 60 मिलीमीटर इतका पावसाची नोंद या ठिकाणी होत असते। मात्र सध्या जुलै महिना या ठिकाणी सुरू झाल्यानंतर जो दमदार आणि अपेक्षित पाऊस होता तो या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे। कोकणात पावसाचा या आठवड्यासाठी ऑरेंज अलर्ट या ठिकाणी आहे। सध्या कोकणात कडकडीत ऊन या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे समुद्र मात्र देखील हा जो आहे या ठिकाणी खवळलेला आहे। जुलै महिन्यात अपेक्षित पावसाची सर्वांनाच या ठिकाणी प्रतीक्षा असलेली पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर गेल्या 4 दिवसांपासून पाऊस जो आहे तो गायब आहे। किरकोळ 1-2 सरी वगळता या ठिकाणी पावसानं दडी मारलेली पाहायला मिळते। त्यामुळं शेतीची देखील कामं जी आहेत ती या ठिकाणी खोळंबलेली पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।